आज आपण चर्चा करणार आहोत त्या संसारातील एका महिलेची। एखादा संसार आपण घेऊ आणि त्या संसारातील एखाद्या महिलेची, म्हणजे ती महिला कोण, तिचा उल्लेख काय होतो तर गृहिणी। गृहिणीबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्या गृहिणीचा मान सन्मान ठेवायचा विसरू नका, तिचा आदरातिथ्य करण्याचा विसरू नका, तिचा सन्मान ठेवण्याचा विसरू नका, कारण त्या गृहिणीची व्याप्ती अगाध आहे, असीमित आहे। ती तुमच्या नजरेसमोर आलीच असेल, तुम्हाला कळली असेल, तुम्हाला उमजली असेल, समजली असेल। हे वास्तव आहे, वास्तवावर बोलू काही आणि हे वास्तवावरच आपण बोललेलो आहे। मनोगत या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स मांडा। नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम। मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, यापूर्वी मी एका अनोख्या संसाराबद्दल तुमच्याबरोबर चर्चा केली होती, माझं मनोगत मांडलं होतं। तो अनोखा संसार कोणाचा होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सौ यशोदाबेन। मित्रांनो, तो अनोखा संसार तुम्हाला कळलाच असेल। संसार कसा थाटला आणि तो संसार त्यांनी कसा परिपूर्ण केला हे तुम्हाला समजलं असेल। आज आपण चर्चा करणार आहोत त्या संसारातील एका महिलेची। एखादा संसार आपण घेऊ आणि त्या संसारातील एखाद्या महिलेची, म्हणजे ती महिला कोण, तिचा उल्लेख काय होतो तर गृहिणी। गृहिणीबद्दल आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, गृहिणी हा शब्द वापरल्यानंतर नजरेसमोर काय येते सामान्य माणसाच्या मनात तर एका घरात चार भिंतीच्या आत आपल्या मुलाबाळांचं हगणं मुतणं काढणारी, कपडे भांडी घासणारी, उष्ट्यावळ काढणारी, खरकटं काढणारी, जेवणावळ काढणारी, अशी ती व्यक्ती म्हणजे ती गृहिणी, असा तिचा उल्लेख होतो किंवा असं आपल्या नजरेसमोर येतो, असं म्हणायला हरकत नाही। मित्रांनो, गृहिणी हा शब्द किंवा ती व्यक्ती या पलीकडे आहे। त्या गृहिणी ह्या शब्दाचा अर्थ उल्लेखनीय आहे। मित्रांनो, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, ती व्याप्ती समजून घेणं आवश्यक आहे। गृहिणी, आता त्या व्याप्तीची आपल्याला जर हे काय म्हणतात त्याला प्रस्तावना जर करायची असेल, ती व्याप्ती समजून घ्यायची असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उदाहरणं समजून घ्यावी लागतील आणि मी ती उदाहरणं तुमच्यासमोर मांडणार आहे। उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी ही सुद्धा एक गृहिणी होती आणि ह्या गृहिणीने समाजाचा उद्धार केलेला आहे, लक्षात आलं का? आणि ते कशाच्या स्वरूपात तर आपल्या कवितेच्या स्वरूपात। तिने आपलं परिवार सुद्धा सांभाळले, आपलं कुटुंब सांभाळलेलं आहे, धुणी भांडी उष्टी खरकटी सर्व काढलेलं आहे आणि ते करत असताना तिने अनेक कविता रचल्या। आता त्या कवितांमधील काही कविता तुमच्या लक्षात असतीलच। सर्वात महत्त्वाची कविता, आपण जर गृहस्थ आश्रमाचा जर विचार करत असू तर सर्वात महत्त्वाची कविता ती म्हणजे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर। दुसरा उल्लेख जर कवितेचा म्हटला तर कुठला, खोप्यामध्ये खोपा सुगर अणीचा चांगला, एका पिलासाठी तिने खोपा झाडाला थांगला। आणि असं करत असताना तिने मनुष्याच्या मनावरती सुद्धा विचार केला। मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल पिरी येई पिकावर। मित्रांनो, मनावरती तिने आपलं भाष्य केलेलं आहे। मन कसं असू शकते, मन जहरी सुद्धा असू शकते, साप विंचूपेक्षा ते जहरी असू शकते, असंही तिने त्याच्यात उल्लेख केला आहे त्या कवितेमध्ये। अशी ती एक गृहिणी। मित्रांनो, गृहिणी म्हणजे फक्त त्या चार भिंतीतील एक व्यक्ती नव्हे, तिचं साम्राज्य खूप मोठं असते। ते साम्राज्य, तिची क्षमता, तिची कुवत समजून घेणं आवश्यक आहे, तरच आपल्याला गृहिणी या शब्दाची व्याप्ती कळेल। आणखीन आपण एका व्यक्तीची उल्लेख करूया। आता ती व्यक्ती कोण?
छत्रपती शिवाजी महाराज यांची मातोश्री म्हणजे सर्वांची जिजाई, जिजामाता, आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची ती माता, तिने सुद्धा गृहिणी धर्म पाळलेला आहे. लक्षात आलं का? आणि तिने असा एक लढवय्या तयार केला, जो लढवय्या ह्या फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला नाही, तर त्यांनी देशाला एक मार्गदर्शन केलं. असा तो लढवय्या छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो घडवत असताना तिने मावळ्यांना एका सूत्रात बांधलं. म्हणून मी काय म्हणालोय की गृहिणी ही एक कोण असते? आपल्या कुटुंबातील सदस्यांना एका सूत्रात बांधणारी, कुटुंबातील सदस्यांना एका सूत्रात बांधणारी. आता कुटुंबामध्ये फक्त मुलं बाळं एवढीच येतात का? नाही मित्रांनो, त्या कुटुंबाची व्याप्तीसुद्धा मोठी आहे. लक्षात आलं का? मग त्या जिजामातेने स्वराज्यासाठी, या स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्या पूर्ण महाराष्ट्राला एका सूत्रात बांधलं. त्या मराठी माणसाला त्यांनी एका सूत्रात बांधलं. अशी ती गृहिणी. म्हणजे थोडक्यात जर उल्लेख करायचा झाला तर सर्वात मोठी गृहिणी कोण आहे? कोण आहे? तुमच्या नजरेत आहे का? आहे तुमच्या नजरेत. ती म्हणजे ही पृथ्वी, ही वसुंधरा. म्हणून आपण काय उल्लेख करतो? वसुधैवम कुटुंबकम. ह्या वसुंधरेने पूर्ण ह्या वसुंधरेवरतील, या पृथ्वीवरतील प्रत्येक जीवाला एका सूत्रात बांधलेलं आहे. आणि तिने आपला गृहिणी धर्म पाळलेला आहे त्या वसुंधरेने. म्हणजे सर्वात मोठी आई, सर्वात मोठी प्रथम आई ती म्हणजे वसुंधरा, ती पृथ्वी, ही सुद्धा एक गृहिणी म्हणून उल्लेखनीय आहे. मित्रांनो, आणखीन एका गृहिणीचा मी उल्लेख करू इच्छितो. ती म्हणजे ज्योतिबा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले. तिने महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम केले. ज्यावेळी आपला देश गुलामीच्या छायेत होता आणि महिलांना वंचित केलं जात होतं. कारण यापूर्वी भारतवर्षामध्ये महिला या सुशिक्षितच होत्या, पण ह्या गुलामगिरीच्या काळामध्ये महिलांना वंचित केलं गेलं होतं शिक्षणापासून. त्या शिक्षणामध्ये परत त्यांना आणण्यासाठी तिने विडाच उचलला होता आणि तिने गृहिणी धर्म पाळला. लक्षात आलं का? गृहिणी म्हणजे फक्त धोणी भांडी घासणारी नव्हे, केर कचरा काढणारी नव्हे, फक्त उष्टी खरकटी काढणारी नव्हे, फक्त मुलाबाळांचं जोपासना संगोपन करणारी नव्हे, हगणं काढणारी नव्हे. तिची व्याप्ती खूप मोठी आहे आणि ती समजून घेण्यासाठी आज मी हे विषय तुमच्यासमोर मांडतोय. लक्षात आला का मित्रांनो? आता ह्या गृहिणीमध्ये आणखीन एक उल्लेखनीय नाव आहे. ते म्हणजे माझी आई. ह्या माझ्या मातेने, माझ्या आईने गृहिणी धर्म पाळलेला आहे. आणि हा गृहिणी धर्म पाळताना तिने माझ्या वडिलांना एक सहकार्य केलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही म्हणाल आता? तर ज्यांना आधार नव्हता, जे निराधार होते, म्हणजे निराधार म्हणजे तशा प्रकारे निराधार नव्हे, म्हणजे मुंबईला आल्यानंतर त्यांना आधार नव्हता, अशा गावातील लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिने एक आधार दिला. आपल्या घरामध्ये एक जागा दिली, त्यांचा उद्धार केला, त्यांना कामधंद्यांना लागेपर्यंत त्यांनी मदत केली. एक घासमुखी त्यांच्या लावला. लक्षात आलं का? अशी ती माझी आई, माझी माता, ती गृहिणी. आणि फक्त शेजारी पाजारी गावचेच लोक नव्हे, तर कुटुंबातील अनेक सदस्यांना ज्यांना आधार नव्हता, मग ते काका मामा असो, म्हणजे नात्याने, त्यांना सुद्धा तिने आधार दिला. आता हे आधार दिला म्हणूनच माझ्या वडिलांनी ती गोष्ट ते करू शकले. जर तिने सहकार्य केलं नसतं तर ते माझे वडील करू शकले असतेत का? निराधाराला तिने आधार देऊ शकले असतेत का? नाही मित्रांनो. हे कर्तव्य कोणाचं होतं? तर त्या गृहिणीचं. अशी ती गृहिणी. आता आपण आणखीन एका गृहिणीचा उल्लेख करू. ती म्हणजे जिने अनोखा संसार थाटला, ती गृहिणी म्हणजे जशोदाबेन. मित्रांनो, त्या जशोदाबेननी एक गृहिणी धर्म सुद्धा पाळलेला आहे.
आणि आजही ती पाळते. ती शिक्षिका बनली, तिने विद्यार्थी घडवले. लक्षात आलं का? समाजासाठी ती राबते आहे, म्हणजे त्या कुटुंबात राहून ती समाजासाठी राबते. ती गृहिणी धर्म पाळते. त्यांनी व्यभिचार नाही केला, तिने व्यभिचार नाही केला, तिने मर्यादा ओलांडल्या नाहीत, अशी ती गृहिणी. मित्रांनो, आणखीन एकाचा उल्लेख करू इच्छितो मी. ती व्यक्ती कोण आहे? ती महिला कोण आहे? तर साक्षात प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता माता. तिने सुद्धा गृहिणी धर्म पाळला आणि तो गृहिणी धर्म पाळण्यासाठी 14 वर्ष तिने वनवास सुद्धा भोगला आपल्या पती समवेत. तिचं अपहरण झालं, त्यावेळी ती व्यभिचारी झाली नाही, तिने मर्यादा ओलांडल्या नाहीत, तिने तो गृहिणी धर्म पाळला. ती पतिव्रता झाली, ती प्रतिव्रता राहिली. तिने आपल्या काय म्हणतात ना, पत्नी धर्माशी गद्दारी नाही केली, व्यभिचार नाही केला, अशी ती गृहिणी. त्या गृहिणीने आपल्या कुटुंबाला एका सूत्रात बांधलं. म्हणून मग भरत, शत्रुघ्न आणि कोण, लक्ष्मण हे एकत्र येऊन नांदलेत. कारण ती गृहिणी कोण? तर सीतामाता, एका सूत्रात बांधणारी. लक्षात आलं का? गृहिणी या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे, अनोखी आहे. ती समजणं तेवढं सोपं नाही आहे, त्या गृहिणीला ओळखणं तेवढं सोपं नाही आहे. अनेक मी उल्लेख करू शकतो मित्रांनो. उल्लेख करायला गेलो तर आपल्याला हा व्हिडिओ एवढा मोठा बनवावा लागेल की 2-4 तास निघून जातील. असे उल्लेखनीय गृहिणी आहेत, अशा उल्लेखनीय गृहिणी ह्या आपल्या देशात आहेत, भारतवर्षात आहेत. थोडक्यात मला हे तुमच्या नजरेत आणून द्यायचं होतं. गृहिणी हा धर्म छोटासा नाही आहे. तिची कर्तव्य फक्त 4 भिंतीमध्ये नाही आहे. लक्षात आलं का? तिची व्याप्ती खूप मोठी आहे आणि ती व्याप्ती मी एका उदाहरणातून दिलेलीच आहे तुम्हाला. वसुधैवम कुटुंबकम, वसुंधरेचा उल्लेख करून. मग ह्या गृहिणीबद्दल तुमच्या मनात आदर, सन्मान, मान असायला हवं. लक्षात आलं का? त्या गृहिणीबद्दल, अशा या गृहिणींबद्दल मान सन्मान असायला हवा. तिचा आदर तिथ्य करणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे गृहिणी म्हणजे काय आहे? एक मार्गदर्शन आहे, ह्या समाजाचं मार्गदर्शन आहे, त्या कुटुंबातील सदस्यांचं मार्गदर्शन आहे. आता मी तुमच्यासमोर माझ्या अकलेचे तारे तोडतोय, अगदी मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, माझं मनोगत मांडतोय, माझा अभ्यास तुमच्यासमोर ठेवलाय. मित्रांनो, ही जी सद्विवेक बुद्धी माझ्यात जी निर्माण झाली आहे ना, त्याला कारण माझी माता आहे, माझी आई आहे, माझी ती माऊली आहे. ज्या माझ्या आईने मला जन्माला घातलं आणि माझ्यावरती केलेले संस्कार आहेत, ती संस्कृती दाखवली. लक्षात आलं का? आणि त्या संस्कृती दाखवल्यामुळे मी तुमच्यासमोर आज माझ्या अकलेचे तारे तोडतोय. आता विचार करा, ती महिला एक गृहिणी म्हणून काय काय करू शकते? ती घडवू शकते, ती उद्धार करू शकते. तिची व्याप्ती खूप मोठी आहे, असीमित आहे. तिचा आपण मोजमाप करू शकत नाही, अथांग आहे. म्हणून आपण त्या गृहिणीला काय संबोधतो? तर एक शक्तीची उपमा दिलेली आहे त्या गृहिणीला. लक्षात आला का मित्रांनो? ती शक्ती म्हणजेच कोण? वसुंधरा, आदिमाता, आदिजननी, ही गृहिणी. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल ह्या गृहिणीची व्याप्ती केवढी मोठी आहे, केवढी शक्ती आहे. आणि ही शक्ती लक्षात घेऊन तिचा आदरातिथ्य करणं आवश्यक आहे, तिचा मान सन्मान ठेवणं आवश्यक आहे. तो मान सन्मान जर तुम्ही ठेवलात तरच त्या गृहिणीला एक न्याय मिळेल. आणि हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, हे माझे मनोगत तुम्हाला पटत असेल, कळलं असेल, उमजलं असेल, समजलं असेल
तर आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि त्या गृहिणीचा मान सन्मान ठेवायचा विसरू नका. तिचा आदरातिथ्य करण्याचा विसरू नका. तिचा सन्मान ठेवण्याचा विसरू नका. कारण त्या गृहिणीची व्याप्ती अगाध आहे, असीमित आहे. ती तुमच्या नजरेसमोर आलीच असेल, तुम्हाला कळली असेल, तुम्हाला उमजली असेल, समजली असेल. हे वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तवावरच आपण बोललेलो आहे. मनोगत ह्या माझ्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स मांडा, माझे व्हिडिओ शेअर करा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.